नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी पूजनाची महान कथा. असे म्हटले जाते, ही कथा फक्त एकदा जरी ऐकली तरी देवी लक्ष्मीचे शेकडो वेळेस पूजन करण्याचे फळ मिळते. जो ही कथा लक्षपूर्वक ऐकतो आणि प्रचार करतो, त्याची गरिबी तत्काल समाप्त होऊन जाते. म्हणून सर्वांनी आई लक्ष्मीची ही महान कथा नक्कीच ऐकावी. चला तर मग, मी तुम्हाला लक्ष्मी पूजनाची ही महान कथा सांगायला सुरुवात करते. कथा सुरू करण्याच्या अगोदर एकच विनंती. आई लक्ष्मीसाठी व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये जय आई लक्ष्मी पण लिहायला विसरू नका. चला तर मग ऐकूया ती महान कथा. मित्रांनो, पूर्वीच्या काळी उत्तरेकडील एका लहानशा खेड्यात कमला नावाची एक साधी पण श्रद्धाळू स्त्री राहत होती. कमला आणि तिचा नवरा माधव दोघेही शेतमजूर होते. त्यांच्या वाट्याला आलेली जमीन फारच कमी होती. त्यामुळे कष्ट करूनही त्यांच्या पदरी गरिबीच येत असे. सालभराच्या राबण्यानंतरही त्यांचं गुजराण फार कठीण व्हायचं. गावातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत त्यांचे पीक कमी पडायचे. अनेकदा तर भर पावसाळ्यात त्यांच्या झोपडीचं छप्पर गळायचं आणि अंगणात पाणी साचायचं. पण या हालअपेष्टांनाही कमला नेहमी धीरानं तोंड देत होती. तिच्या मनात एक अढळ विश्वास होता की एक दिवस देवाच्या कृपेने त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी नक्की येईल. त्या वर्षीची दिवाळी जवळ आली होती. शारदीय हवा सुखद होत होती आणि संध्याकाळी गावभर दिव्यांची तयारी दिसत होती. घरोघरी साफसफाई सुरू होती. लहान मुलं दारासमोर रांगोळ्या काढण्यात दंग होती. कुठे नवीन मातीचे दिवे खरेदीसाठी बाजारातून आणले जात होते, तर कुठे कंदील आणि तोरणांनी अंगणे सजली होती. सगळीकडे एक उत्साह आणि आनंदाचा माहोल पसरला होता. कमलाच्या लहानशा मातीच्या घरातही दिवाळीची लगबग सुरू होती. तिने अंगण झाडून सडा शिंपडला होता. दारासमोर छानशी रांगोळी काढली होती, जणू आपल्या दरवाजापर्यंत देवी लक्ष्मीचे पावले यावीत. झोपडीच्या भिंती कच्च्या होत्या, पण कमलानं त्यांना नवे कपडे देण्यासाठी गेरूने लिंपून काढलं. तिच्या घराची स्वच्छता पाहून कोणीही म्हणालं असतं की ह्या दारिद्र्यातही कमलाने आपलं घर एक देवालयासारखं सजवलं आहे. सायंकाळी माधव शेतातून परत आला तेव्हा अंधार पडायला आला होता. तो दरवाजात येताच त्याच्या नाकाला मंद उदबत्तीचा सुगंध जाणवला आणि त्याला घरातून अस्पष्ट प्रकाश चमकताना दिसला. कमलाने एव्हाना दिव्यांना तेल घालून वाती तयार केल्या होत्या, पण त्या अजून पेटवल्या नव्हत्या. माधवने आत येत विचारलं, काय कमला, तयारी झालीये का लक्ष्मीपूजेची? त्याच्या स्वरात हलकी चिंता होती. घरात फारसं काही नव्हतं, तसा थाटमाट नव्हता. दिवाळीच्या सणासाठी आवश्यक सामानही अपुरं होतं. कमलाने स्वयंपाकघरातून बाहेर येत हसत उत्तर दिलं, हो, माझ्या परीने सगळी तयारी करून ठेवली आहे. थोडी फुलं आणली होती देव्हाऱ्यासाठी आणि जुन्याच पणत्या स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत. तिने हळूच जवळ ठेवलेल्या टोपल्याकडे बोट दाखवलं, जिथे काही उग्र जास्वंदीची आणि मोगऱ्याची फुलं दिसत होती. देव्हाऱ्यात मातीची लहान मूर्ती होती, लक्ष्मी देवीची. त्या मूर्तीपुढे तिने नवीन कापड अंथरून छोटंसं आसन तयार केलं होतं. शेजारीच तिचा लहान मुलगा बाळू हातात एक मातीचा दिवा घेऊन आईचं काम लक्षपूर्वक पाहत होता. माधवने घरात डोकावत तेलाची कुपी आणि तांब्या पाहिला. तो म्हणाला, तेल अगदी थोडंच उरलंय. उद्या लक्ष्मीपूजनाला दिवे लावायला काय पुरणार? आणि फराळाचं काहीही करून ठेवलं नाही आपण. कमलाने त्याच्या पाठीवर हलकेच हात ठेवला. देवाला नैवेद्याला थोडीशी खीर केलीये मी. गूळ आणि तांदूळ होते तेवढ्याने. उगीच चिंता करू नकोस. दिवे लावायला थोडं तेल आहे आपल्याकडे. जे नाही त्याची खंत करून उपयोग नाही. जी आहेत ती 2 पात्र मनापासून उजळगूया. देवीला आपल्या भावना महत्वाच्या, श्रीमंती नाही. माधवने मान डोलावली, पण त्याच्या चेहऱ्यावरचे ढबरे अजूनही सुटत नव्हते. अंगणातल्या इतर घरातून येणारा आनंदाचा त्याच्या कानावर पडत होता. शेजारच्या वाड्यातून किल्ल्यांचा आवाज येत होता, लहान मुलांचे, मोठ्यांच्या गप्पा.
हे सगळं ऐकून त्याला स्वतःची दीन अवस्था अधिकच बोचू लागली. तो बोलून गेला, आपल्याकडे तर दिवाळीसाठी एखादी नवीन वस्तूही नाही. बाळूलाही मी काही खेळणी घेऊन देऊ शकलो नाही या सणाला. लक्ष्मी माता काय आपल्यासारख्या गरिबांकडे येईल? त्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच कमलाने त्याच्याकडे बघितलं. असं का बोलतोस? लक्ष्मी देवीला कोण श्रीमंत कोण गरीब असा फरक थोडीच पडतो. तिच्यासाठी भक्ती महत्वाची. ती पुढे काही बोलणार एवढ्यात त्यांच्या 5 वर्षांच्या मुलाने बाळूनी ओढणीला हात लावत विचारलं, आई, लक्ष्मी माता खरंच आपल्याकडे येईल ना? ती कशी असते आणि ती येते म्हणजे काय करते? कमलाने त्याला जवळ घेतलं आणि माधवही त्यांच्या शेजारी येऊन बसला. दिवे लावायच्या तयारीतला त्यांचा ओसरीतला कोपरा मंद प्रकाशाने उजळला होता. कमला मुलाकडे बघून प्रेमाने म्हणाली, बाळा, लक्ष्मीमाईची गोष्ट ऐकशील? बाळूने उत्सुकतेने मान हलवली. कमलाने लीन स्वरात गोष्ट सांगायला सुरुवात केली. पूर्वी एका काळी देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी सागराचं मंथन करण्याचा निर्णय घेतला. देवांना अमृत प्यायचं होतं आणि असुरांनाही अमरत्व हवं होतं. त्यांनी मोठा मंदार पर्वत मंथनदंड बनवला आणि सागराला खुसळायला सुरुवात केली. नागराज वासुकीला दोरीसारखा वापरून त्या समुद्राला जोरात हलवू लागले. बाळा, कल्पना कर, किती मोठी ती घालमेल झाली असेल समुद्रात. बाळूच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. तो विस्फारलेल्या डोळ्यांनी आईची कथा ऐकत होता. कमलाचा स्वर अनुभवाने भरलेला होता. ती पुढे म्हणाली, त्या महान समुद्रमंथनातून एकापाठोपाठ एक अनेक अद्भुत वस्तू बाहेर यायला लागल्या. सर्वांत आधी कालकूट नावाचा घातक विष निघालं, ज्यामुळे सारे घाबरून गेले. पण भोळ्या शंकराने ते सगळं विष पिऊन टाकलं, म्हणून त्याला निळकंठ म्हटलं जातं. यानंतर त्या समुद्रातून कामधेनू गाय, उच्चैश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभमणी अशा अमूल्य वस्तू एक एक करून वर येऊ लागल्या. देवदानव आश्चर्याने पाहत होते आणि अखेरीस समुद्राच्या पाण्यावर एक अद्भुत कमळ तरंगत आलं. त्या कमळावर एक तेजस्वी सुंदर देवी प्रकट झाली. कमलाचा आवाज आनंदाने भरून आला. ती देवी म्हणजे लक्ष्मी माता. तिच्या 4 हातात लाल कमळ आणि सोनेरी कलश होते आणि ती कमलासनावर विराजमान होती. समुद्रातून प्रकट होताच सगळीकडे एक दिव्य प्रकाश पसरला. देव दानव सारे तिचं रूप पाहून चकित झाले. देवतांनी फुलांचा वर्षाव केला. लक्ष्मी देवी ही समुद्राची कन्या होती, सागरराजाची लेक. ती इतकी सुंदर आणि दिव्य होती की तिने प्रकट झाल्या क्षणीच भगवान विष्णूंना वरमाला घालून त्यांना आपला पतिरूप मानलं. विष्णू म्हणजे सृष्टीचा पालनहार. त्याची पत्नी होऊन लक्ष्मी देवी सर्व जगावर कृपा करणार होती. बाळूने आश्चर्याने विचारलं, मग पुढे काय झालं आई? कमला हसली. पुढे काय, अमृतही बाहेर आलं आणि ते देवांना मिळालं. लक्ष्मी मातेसारखीच धनाचा देव कुबेरसुद्धा त्या समुद्रातून प्रकट झाला. स्वर्गलोकी आनंदाचा जल्लोष झाला. कार्तिक महिन्यातील अमावस्येची ती रात्र होती. म्हणतात त्या दिवसापासूनच दिवाळी साजरी करायला सुरुवात झाली, कारण लक्ष्मीमाई स्वर्गातून प्रकट होऊन सर्वांच्या घरी जाणार होती, समृद्धी देणार होती. कमला पुढे समजावणीच्या सुरात म्हणाली, लक्ष्मी देवी निघाल्यावर देवांनी तिची पूजा केली, जसे आपण आज दिवाळीत करतो. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक अमावस्येची रात्र लक्ष्मीपूजनाची मानली जाते. आपल्यासारखी सामान्य माणसंही त्या दिवशी आपापल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून पूजा करतात. घर स्वच्छ ठेवतात, दिवे लावतात, नैवेद्य अर्पण करतात. कारण असा विश्वास आहे की त्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि जिथे स्वच्छता, पूजा आणि श्रद्धा दिसेल तिथे ती ठिय्या घेते. तिच्या आशीर्वादाने घर भरभराटीने नांदतं. बाळूने इकडे तिकडे बघितलं. त्याला जवळच्या गावातल्या दिव्यांची आरास दिसत होती. तो निरागसपणे म्हणाला, मग आई, आपल्या घरी लक्ष्मीमाई येईल ना?
आपलं घर तर खूप लहान आहे. कमलाच्या चेहऱ्यावर मृदू हसू फुटलं. तिने मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याला समजावत म्हणाली, घर लहान की मोठं ते लक्ष्मीमाई पाहत नाही ग बाळा. घरातलं प्रेम, आपुलकी आणि स्वच्छता पाहते ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या घरी कुणालाही मदत करण्याची भावना असते ना, तिथे लक्ष्मीदेवी आनंदानं वास्तव्य करते. माधव त्यांच्या संभाषण ऐकत होता. बायकोच्या तोंडून ही कथा आणि शिकवण ऐकून त्याच्या मनावरचा निराशेचा मळ थोडा हलका झाला. त्याने उजळल्या डोळ्यांनी कमलकडे पाहिलं. कमला आपल्या मुलाला झोपवण्यासाठी उठली. बाळूला गोष्ट ऐकल्यामुळे समाधान वाटत होतं. वडिलांनी त्याला उचलून घेतलं तेव्हा तो हसत होता. चल माझ्या शहाण्या, आता आईला देवाची पूजा करू दे, माधव म्हणाला. बाळूला झोपवून कमला आणि माधव परत देव्हाऱ्यापाशी आले. कमलाने लक्ष्मी मातेची मूर्ती पुढे ठेवून पूजा थोडी थांबवली होती. तिने एक तांब्याभर पाणी, काही अक्षता, हळद कुंकू आणि खिरीचा नैवेद्य समोर ठेवला. माधवने पुन्हा एकदा दिव्यामधलं तेल तपासून पाहिलं. ते अगदी कमी होतं, पण पत्नीच्या सांगण्याप्रमाणे 2-3 पणत्यांपुरतं पुरेल इतकंच. दोघांनी मिळून देवासमोरच्या ताटातील वात लावली. कमलाने कापूर पेटवला आणि मंद पिवळ्या ज्योतीसमोर त्यांच्या चेहऱ्यांवर एका अवर्णनीय शांतीची छटा पसरली. त्या निर्धाराने उजळलेल्या क्षणी कमलानी दोन्ही हातात आरतीचं ताट धरलं. ती डोळे मिटून देवीसमोर ओवाळू लागली. माधवही बाजूला उभा राहून हात जोडून मनोभावे प्रार्थना करत होता. लहानशा झोपडीतील त्या क्षणाचं काहीतरी अलौकिक तेज वाढवल्यासारखं वाटलं. धूप आणि कापूर यांच्या सुगंधाने वातावरण पवित्र झालं. कमलाच्या डोळ्यांत आता अश्रू तरारले. ती मनोमन देवी लक्ष्मीला साद घालू लागली. हे लक्ष्मी माते, आमच्या ताटात फार काही नाही, पण श्रद्धा मात्र भरून आहे. तू जगाची माता आहेस, सर्वांना सुख आणि समृद्धी देणारी आहेस. आमच्या संसारावरही तू कृपा कर. आमच्या घरी थोडं सुख, थोडं समाधान येऊ दे. आमच्या मुलाचे दिवस चांगले येऊ देत. त्याला उपाशीपोटी झोपावं लागू नये आणि आम्हाला कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये. आमची मेहनत वाया जाऊ नये. आई, तुझी केवळ थोडीशी कृपादृष्टी मिळू दे. आम्हाला जास्त काही नको. कमलाचा गळा दाटून आला होता. तिच्या मनातील व्यथा आणि आशा जणू त्या प्रार्थनेतून ओथंबून वाहत होत्या. आरती संपवून तिने देवीच्या मूर्तीपाशी नमस्कार घातला. माधवनेही तिच्या पाठोपाठ डोकं टेकलं. त्या दोघांनी देव्हाऱ्यातल्या समईतलं तेल संपेपर्यंत तेवत राहण्यासाठी एक लहान दिवा देवीसमोर प्रज्वलित करून ठेवला. देवळात ज्याप्रमाणे अखंड ज्योत तेवत ठेवतात, तशीच एक दिवटी त्यांनी त्या छोट्या देव्हाण्यात ठेवली होती. बाहेरची रात्र काळोखी होती. कार्तिक अमावस्या असल्याने चंद्र नव्हता. मात्र गावभर जागोजागी लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या ओळींनी काळोखाशी लढा देत एक स्वर्गीय दृश्य निर्माण केलं होतं. कमलाने घराचं मुख्य दार थोडंसं उघडं ठेवलं आणि अंगणातही एक पणती पेटवून ठेवली. देवीला वाट सापडेल आपल्यापर्यंत यायला. ती स्वतःशीच पुटपुटली आणि हलकेच हसली. माधवला तिचं हे लहानसं कृती पाहून उगीच हसू आलं. पण तिच्या श्रद्धेचा मान राखत तो काही बोलला नाही. दिवसभराच्या कष्टानं तो थकला होता. लवकरच तो आणि बाळू दोघेही झोपी गेले. पण कमलाला त्या रात्री झोप येत नव्हती. तिने एका उबदार चादरीत स्वतःला लपेटलं आणि देव्हाऱ्यासमोर बसून राहिली. मंद उजेडात लक्ष्मीमाईची मूर्ती तिला जणू हसत आशीर्वाद देताना भासत होती. कमलाचं मन दिवसभर घडलेल्या प्रसंगात गुंतलं होतं. उद्याचा दिवस माझ्यासाठी काहीतरी चांगली बातमी घेऊन येईल का? तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. त्या विचारांनी तिच्या डोळ्यात झोप नव्हती. आहेर गावातले आवाज एका मागोमाग एक थांबत गेले. रात्रीचा 3रा प्रहर चालू होता. लोकांनी दिवे विझवून झोपायची तयारी केलेली जाणवत होती. कुठेतरी एखादा दिवा अजूनही मंद प्रकाश देत होता. कुणाच्या अंगणातले पणतेचे दिवे तेल संपल्याने लोक पावत होते. कमला मात्र जागी होती. तिच्या मनात एक सुप्त आशा होती
की देवी लक्ष्मी खरंच अशा कुळाच्या घरात येईल का? आपल्याला जाणवेल का तिचं अस्तित्व? तिने मनात विचारलं. त्या नीरव शांततेत अचानक तिला बाहेर अंगणाकडून हलकीशी सळसळ ऐकू आली. इतकी रात्र झाल्यामुळे तिचं सावध मन तत्क्षणी भानावर आलं. तिने कान टवकारले. त्याच वेळी अंगणात कोणीतरी जवळ येत असल्याचे पाऊलवाजही तिला ऐकू आले. काहीतरी आगंतुक आलंय याची जाणीव होताच कमला सावधपणे उठली. दाराशी ती पोचली तसा एक क्षीण वृद्ध स्वर ऐकू आला. कोणी आहे का? मला मदत हवी आहे बाळांनो. कमलाने दिटाईने दार उघडलं. बाहेर चंद्रप्रकाश नव्हता, पण अंगणातल्या दिव्यांच्या उजेडात तिने पाहिलं, समोर एक वृद्ध स्त्री उभी होती. वयोमानाने वाकलेली, केस पांढरे शुभ्र, हातात एक काठी, अंगावर फाटके जुने कपडे. थंडीने तिचे ओठ थरथरत होते आणि ती थकलेल्या अवस्थेत वाट पाहत होती. "अगोबाई, इतक्या रात्री तुम्ही कोण?" कमलाने नम्र आवाजात विचारलं. "मला माते, पायी चालून चालून दमले. कुठे आसरा मिळेल का म्हणून भटकतीये." वृद्धेने कापऱ्या स्वरात उत्तर दिलं. "सगळीकडे दिवे विझले. कोणी दरवाजा उघडत नाहीये. तू दार उघडलंस म्हणून विचारावं वाटलं." हे ऐकताच कमलाच्या काळजात कळ आली. "या या, आत या आई," ती तत्परतेने म्हणाली. तिने अलगद त्या वृद्धेला हाताचा आधार देत ओसरीवर आणलं. घरातला कंदील अजून थोडा तेजाळला होता. त्या उजेडात माधवही जागा झाला. अंधारात कोणाशी तरी संवाद सुरू आहे हे लक्षात येताच तोही उठून आला. "काय झालं कमले?" तो विस्मयाने पुटपुटला. त्याची नजर अनोळखी वृद्धेवर पडताच तोही गोंधळला. "कोणीतरी आजीबाई आहेत, वाट चुकून इथे आल्या आहेत, फार थकल्या आहेत," कमलाने त्याला हळू आवाजात सांगितलं. माधवनेही तत्परतेने पुढे होत म्हटलं, "आई, या बसा. चिंता करू नका." झोपेच्या अर्धवट अवस्थेत असल्यानं बाळू मात्र गुंगीतच होता. त्याची जाग आली नव्हती. कमलाने ताबडतोब एक जुनी चटई अंथरली आणि वृद्धेला बसायला मदत केली. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर श्रमांचे चिन्ह होते. ती ओक्साबोक्शी श्वास घेत होती. कमला लगबगीने आत गेली आणि माठातून पाणी आणून तिला दिलं. वृद्धेने काही घोट पाणी पिऊन विश्रांती घेतली. दरम्यान कमलाने चुलीजवळ ठेवलेली आपली शाली घेऊन येऊन अलगद तिच्या खांद्यावर घातली. "तुम्ही फार थकल्यासारखं दिसते आई," कमला काळजीने म्हणाली. "थोडंसं गोडधोड आणते तुम्हाला." ती स्वयंपाकघरात जाऊन एका वाटीत थोडी खीर घेऊन आली. दिवसभराच्या उपासातून अर्धी खीर नैवेद्याला ठेवली होती. तीच आता गरम करून तिने वृद्धेसमोर धरली. "हे घ्या, प्रसादच आहे आमच्याकडे. देवीला नैवेद्य दाखवला होता, त्यातील तुम्हाला अर्पण करते. तुम्ही खाऊन घ्या." वृद्ध स्त्रीने कमलेच्या हातातून वाटी घेतली. तिच्या डोळ्यांत कृतज्ञता दाटली. "बाळा, देवच पाठीशी राहिला तुझ्या. खरोखर तुमची माया मोठी." कमला तिच्यासमोर जमिनीवरच बसली. "कुठून येता आहात आई तुम्ही?" त्या वृद्धेने 2 घास खात उत्तर दिलं. "मी दूरच्या गावाहून आले. प्रवासात वेळ झाला आणि वाट चुकले. दिवाळीची रात्र असल्याने वाटेत कुणी माणूसही दिसेनासा झाला. म्हणून या गावात आले आसरा मिळावा म्हणून." कमलाने हळहळ व्यक्त केली. "बिच्चाऱ्या तुम्ही. लोकांनी खरंच दारं बंद केली का? कुणीही बाहेर नव्हतं का?" वृद्धेने शांतपणे मान हलवली. "मागच्या वाड्यात गेले होते. दार ठोठावलं पण आतून हाक आली की निघून जा. त्यांच्या अंगणात पाऊल टाकू दिलं नाही कुणी." तिच्या डोळ्यांत एक उदासी दाटून आली. "म्हणून इकडे तुझ्या झोपडीकडे आले." कमला त्या कल्पनेने व्यथित झाली. भले मोठे श्रीमंतीचे दरवाजे बंद आणि आपलं गरीब झोपडीचं दार उघडं होतं. हा विचार तिच्या मनाला चटका देऊन गेला. तिने वृद्धेच्या हातावर हात ठेवला. "असं मनाला लावून घेऊ म्हणाई. आमचं घर छोटं आहे, पण तुमच्यासाठी जागा आहे. तुम्ही शांतपणे इथे राहा आज रात्री." माधव त्यांच्याजवळच उभा होता. त्यानेही मान डोलावून अनुमोदन दिलं. तो एक पातेलं पाण्याने भरून घेऊन आला. "आई, पाय धुवून घ्या. गरम पाणी नाहीये आमच्याकडे आत्ता,
पण हे स्वच्छ पाणी आहे. वृद्धेने त्यांच्याकडे पाहून अलगद हसत म्हणाली, काय भल्या लोकांचा सहवास लाभलायास. देवाचे आशीर्वाद आहेत तुमच्यावर. तिने हातपाय धुतले. माधवने आणखी एक साफ कापड आणून तिला दिलं पायांना पुसण्यासाठी. जेवण थोडं झाल्यावर त्या आजीबाईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. कमलाने आणखी एक उशीचा आधार देत तिला भिंतीला रेलून बसायला मदत केली. थोड्या क्षणांनी वृद्धेने कमलाला प्रेमाने विचारलं, काय रे बाळा, इतकी रात्र झाली तरी तू जागी होतीस? अजून दिवेही तेवत ठेवले आहेत दिसतायत. कमला थोडी लाजली आणि म्हणाली, आज लक्ष्मी पूजनाची रात्र आहे म्हणून. म्हटलं, देवी लक्ष्मीचा येण्याचा दिवस. आम्ही दिवे लावून ठेवलेत. आशा होती की तिची कृपादृष्टी आपल्या गरीब घरावर पडेल. वृद्धेच्या डोळ्यात एक चमक आली. अगदी श्रद्धाळू आहेस वाटतं. पण सांग बघू, काय मागतेस तू लक्ष्मी देवीकडे? काय पाहिजे तिच्याकडून? कमला थोडा वेळ विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावर गेल्या अनेक वर्षांचे हलाखीचे दिवस तरळून गेले. पण तरीही तिच्या डोळ्यात लालसेची एकही रेषा नव्हती. ती शांत आवाजात म्हणाली, देवाकडे काय मागायचं? आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहू दे आणि कष्ट करायची ताकद दे, एवढंच मी नेहमी मागते. आई लक्ष्मी पुढे फक्त प्रार्थना करते की आम्हा दोघांचं आणि आमच्या लेकराचं पोट भरू दे. अन्न, वस्त्र, निवारा एवढं मिळालं तरी पुरे. मी फार काही लोभाने मागत नाही. वृद्ध स्त्री कमलेचं उत्तर ऐकून सुतार मुस्कानाने हसली. तिच्या डोळ्यांत कौतुक झळकलं. वा रे वा, इतकं साधं मागणं? धनदौलत नको? मोठे वाडे, दागदागिने नकोत? कमलाने हळूच नकारार्थी मान हलवली. नाही माई. सुखसंपत्तीचं भांडार मिळूनही जर मन शांत नसेल, दुसऱ्याचे दुःख पाहून चालत नसेल, तर पैसे कशाला कामाचे? माझं भाग्य एवढंच की माझं कुटुंब सुखात असू दे. आणि हो, ती जरा उत्साहाने पुढे म्हणाली, जर तिच्या कृपेने कधी जास्त मिळालं तर आसपासच्या गरजू लोकांची मदत करायला मला जरूर आवडेल. हे वाक्य ऐकून समोर बसलेल्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखी उजळलं. क्षणभर कमलाला असं वाटलं की त्या वृद्धेच्या डोळ्यांतले भाव काहीतरी विलक्षण सांगू पाहत आहेत. कमला तिच्याकडे पाहतच राहिली. एवढ्यात ती वृद्ध स्त्री उठून उभी राहिली. माधव आणि कमला चक्रावले. आई, बस ना, तुम्ही दमलात ना, कमला म्हणाली. पण त्या वृद्धेचं रूप आता बदलू लागलं. कमला आश्चर्याने पाहू लागली. ज्याला आधारासाठी काठी लागायची अशी वाकलेली मान आता सरळ ताठ झाली होती. जीर्ण शाल फेकून दिल्यासारखी अदृश्य झाली आणि तिच्या जागी लाल सोनेरी किनारी असलेली रेशमी साडी त्या स्त्रीच्या अंगावर प्रकट झाली. पांढऱ्या केसांचा प्रसादही लोप पावला. आता ती स्त्री कमलेसमोर एका तेजस्वी अप्सरेप्रमाणे भासत होती. कमलाच्या डोळ्यांत अविश्वास भरला. माधवच्या हातून पाण्याचं भांडं पडून गेलं. त्या स्त्रीचे हात आता 4 दिसू लागले आणि प्रत्येक हातात एक कमलाचं फूल आणि सुवर्णकलश प्रकट झाले. चित्ताकर्षक अलंकारांनी तिचं रूप सुशोभित झालं. कपाळावर चमकणारी श्रीवत्साची निशाणी आणि गळ्यातील वैजयंती माळा डोळे दिपवू लागली. कमलाने अशक्यतेनं डोळे चोळून पुन्हा पाहिलं. नाही, आता त्यांच्यासमोर कोणी वृद्ध नव्हतीच. त्या जागी देवी लक्ष्मी आपल्या संपूर्ण दिव्य स्वरूपात प्रकट झालेली होती. क्षणभर कमला आणि माधव सुन्न झाले. पुढच्या क्षणी कमला सावरली आणि एक जोरदार हंबरडा देत ती तत्परतेने खाली वाकली. आई लक्ष्मी माते, ती गदगदल्या आवाजात म्हणाली आणि देवीच्या चरणांवर डोकं ठेवून रडू लागली. माधवही देहभान हरपल्यासारखा नमस्कार मुद्रा करत खाली वाकला. त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. लक्ष्मी देवीच्या चेहऱ्यावर वात्सल्य उमटलं. तिने कमलाला उठवण्यासाठी हात पुढे केला. उठ बाळ. तिचा आवाज मधुर आणि तेजस्वी होता. कमला थरथरत्या हातांनी उभी राहिली.
माधवही बाजूला उभा राहून हात जोडून उभा होता. दोघांच्या चेहऱ्यावर ना आनंद ना भीती, फक्त स्तब्ध भक्तीचा भाव होता. कमले, देवी लक्ष्मी मंदस्मिताने म्हणाली, मी तुझी परीक्षाच घेत होते ग. तू जे सांगितलंस, जे केलंस, त्यामुळे मी अतिशय संतुष्ट झाले आहे. तू दारिद्र्यातही आपलं दार दुसऱ्यांसाठी उघडं ठेवलंस. जे आपल्या दारी आलं त्याला अन्न आश्रय दिलंस. हे फार मोठं पुण्य आहे. पांच. कमलाला अजूनही शब्द सुचत नव्हते. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा ओघ सुरूच होता. आज दिवाळीच्या पवित्र रात्री तू ज्याची वाट पाहिली होती, ती देवी लक्ष्मी स्वतःच तुझ्या घरी आली आहे. लक्ष्मी मातेने प्रेमळ हसून हात वर केला. तिच्या हातातून सोन्या चांदीसारखा उजळ प्रकाश निघाला. तुझ्या घरात आता कधीच काही कमी पडणार नाही. सुख, शांती आणि समृद्धी यांचा कायम वास असेल इथे. माधवने दोन्ही हात कपाळाला लावून नमस्कार केला. त्याच्या ओठातून शब्द फुटत नव्हते. शेवटी तो रडवेला होत म्हणाला, धन्यता देवी. आमच्यासारख्या अत्यंत सामान्य माणसांवर तू ही कृपा केलीस. आम्ही तुला काय देऊ शकतो? काहीच नाही. पण आयुष्यभर तुझी सेवा करू. कमलानेही देवीचे आभार मानले. लक्ष्मी माते, आज आमचं आयुष्य धन्य झालं. तुझं हे रूप पाहिलं, मला काही सुचत नाहीये. देवी लक्ष्मीने हाताच्या इशाऱ्याने त्यांना आशीर्वाद दिला. तुम्ही चांगले आहात म्हणूनच देवाने तुमच्यावर कृपा केली आहे. या प्रसंगातून तुमची कथा सगळ्यांना एक बोध देईल. तिने एक दयाळू नजर खरभर फिरवली. मी जात आहे आता. पण माझा आशीर्वाद तुमच्या परिवारावर सदैव असेल. ज्याप्रमाणे आज दाखवलं, त्या उदार अंतःकरणाने समाजाची सेवा करत राहा. इतकं बोलून देवी लक्ष्मीचं तेजस्वी रूप हळूहळू क्षीण होऊ लागलं. पुन्हा एकदा फुलांचा मंद वर्षाव झाला आणि सुगंध दरवळला. पळभरातच देवी अदृश्य झाली. घरात फक्त दिव्यांची शीतल ज्योत आणि धुपाचा सुवास दरवळत होता. कमला आणि माधव काही वेळ स्तब्धच उभे राहिले. जे घडलं ते स्वप्न होतं का सत्य, हे दोघेही उमजून घेत होते. कमलाने भर्रकन देव्हाऱ्याकडे पाहिलं. लक्ष्मी मातेच्या मूर्तीला उजळ प्रकाशाचं एक छोटं वलय आजूबाजूला दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू जणू अधिक गहिरं झाल्यासारखं भासलं. कमलाच्या चेहऱ्यावर स्मित आलं. तिने मनातच देवीचे शतशः आभार मानले. इतक्यात माधवची नजर कोपऱ्यात गेली आणि तो आश्चर्याने उद्गारला, अगं कमले, हे बघ. कमला वळून तिथे पाहते तो काय, धान्याची रिकामी कणगी पूर्णपणे तांदूळ आणि गव्हाने भरली होती. शेजारीच ठेवलेला मातीचा मडका, ज्यात काही 2 पैशांचे नाणे पडले होते, तो आता सोनेरी नाण्यांनी पूर्ण भरलेला दिसत होता. माधवने एक नाणं उचलून हातावर घेतलं. ते खरीच सोन्याचे होते. हे पाहून त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कमला पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणून देव्हाऱ्याकडे वळली. आई, तुझी कृपा अपार आहे, ती मनात पुटपुटली. क्षणात तिने ठरवलं की हा भरभरून मिळालेला प्रसाद फक्त त्यांच्या परिवाराकरता नव्हे, तर इतरांसाठीही आहे. माधवकडे पाहत ती म्हणाली, उद्या सकाळी आपण आधी शेजाऱ्यांकडे जाऊ. त्यांच्याकडे अन्नधान्य नाही म्हणून काल त्यांची पोरं उपाशी झोपलीत म्हणे. आपण त्यांना गहू भरून आणून देऊया. माधवच्या डोळ्यात अभिमान दाटला. त्याने नम्रतेने होकार भरला. तू जशी सांगशील तसंच करूया. आजपासून देवाने आपल्याला धन दिलंय ते फक्त आपल्यासाठी नाही. त्याला जाणवलं की कमलाच त्यांच्या घरची खरी लक्ष्मी आहे, जिला अशी उदार हृदय वृत्ती लाभली आहे. त्या दिवाळीच्या रात्री कमलाच्या आयुष्यातला अंधार कायमचा निवळून गेला. खरं तर देवी लक्ष्मीचं आगमन होऊनच गेलं होतं आणि तिच्या आशीर्वादाने कमलाचं घर उजळून निघालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात समजलं की कमलाच्या झोपडीत दिवाळीच्या रात्री दिव्याचं चमत्कारिक तेज पसरलं होतं. काही जण म्हणत होते, रात्रभर कमलाच्या घराकडून दिव्यांचे प्रखर प्रकाश येत होते. आम्ही पाहिलं खुद्द. काहींनी तर कमलाच्या अंगणात फुलांचा वर्षाव होताना पाहिल्याची गोष्ट पसरवली.
सगळीकडे या अद्भुत घटनेची चर्चा सुरू झाली. प्रत्येक वर्षी दिवाळीला कमलाच्या घरी लक्ष्मीपूजन मोठ्या थाटात होऊ लागलं. पण तिच्या लक्षात होतं की हे सगळं देवाच्या आशीर्वादानेच आहे. म्हणून ती काहीही नवं मिळालं की आधी गरिबांना वाटते, मगच स्वतः वापरते. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही त्या लक्ष्मी मातेसारख्या वृद्धेचं दारात उभं राहिलेलं रूप होतं. कमला जीवापाड जपत होती ते स्मरण, संकटातही दार उघडं ठेवण्याचं आणि प्रेमाने मदत करण्याचं. यामुळेच तर आज तिच्या जीवनात असली लक्ष्मी नांदत होती. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि अशा आणखी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.